कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजप आणि शिवसेनेनं आपापल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले। शिवसेनेकडून राजेंद्र देवळेकर यांनी महापौरपदासाठी तर राजेश मोरे यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला। तर भाजपकडून महापौरपदासाठी राहुल दामले यांनी तर उपमहापौरपदासाठी विक्रम तरे आणि विशाल पावसे यांनी अर्ज दाखल केले। तत्पूर्वी ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही। भाजपनं महापौरपदासाठी 2.5 वर्षाचा प्रस्ताव शिवसेनेसमोर ठेवला आहे। याबाबत अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत, त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय। मात्र कल्याण डोंबिवलीचा महापौर शिवसेनेचाच होणार असल्याचा निर्धार एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे। युतीची चर्चा सुरू आहे हे बरोबर आहे, पण आमच्या राज्यस्तरावरच्या नेतृत्वाने आम्हाला निर्देश दिले की युतीची चर्चा आम्ही करत आहोत, पण आपल्या उमेदवारांची तयारी करून आपले फॉर्म आपण भरून ठेवा आणि त्यानंतर युतीच्या चर्चेमध्ये जे ठरेल त्याच्याप्रमाणे आम्ही आपल्याला निर्देश देऊ आणि आमच्या निर्देशाप्रमाणे कारवाई करू। आम्हीही त्या प्रतीक्षेत आहोत की युतीच्या चर्चेमध्ये नेमकं काय होते, त्याच्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत। कल्याण डोंबिवलीमध्ये युतीचा महापौर आणि युतीची सत्ता स्थापनेसंदर्भामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे आणि बाकी कुठली पदं कोणी घ्यायची यावर दोघंही निर्णय घेतील, दोघंही ठरवतील आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी आम्ही करू। पण महापौर कोणत्या पक्षाचा असेल? भाजपकडून अर्ज दाखल झालेले आहेत। महापौर शिवसेनेचा असेल। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या संपर्कात आहेत। कपिल, एकतर महत्त्वाचं म्हणजे आता शिवसेनेमध्ये महापौर पदावरून घमासान सुरू झाल्याचं दिसतंय। पुंडलिक म्हात्रे, दीपेश म्हात्रे यांनी राजीनामा दिलाय। काय नेमकं शिवसेनेत धुसफूस सुरू आहे या महापौर पदावरून? नक्कीच भूषण, सर्वांचं लक्ष सर्वात प्रथम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सेना भाजपची युती होते का नाही याच्यावरती होतं, परंतु आता चुरस जी निर्माण झालेली आहे ती महापौर पदावरनं। सेनेचे जे महापौर आहेत राजेंद्र देवळेकर यांनी फॉर्म भरल्यानंतर जे इच्छुक उमेदवार आहेत दीपेश म्हात्रे आणि राजेंद्र म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, तर उपजिल्हा प्रमुख पुंडलिक म्हात्रे आहेत त्यांनी राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे शिवसेनेमध्ये अंतर्गत आता राजकारण सुरू झालेले आहे, अंतर्गत वाद निर्माण झालेले आहेत। आता या वादावरती शिवसेना कशी सरस होते हे पाहण्यासारखं आहे। गोपाल लांडगेंना जेव्हा आपण विचारलं जिल्हा प्रमुखांना, त्यांनी असं म्हटलेलं आहे का असं काही नाही आहे, आम्ही एक आहोत आणि हा शिस्तीचा पक्ष आहे, त्यामुळे असं काही होणार नाही आहे। एकंदरीत सूत्र बोलतायत का आता एकनाथ शिंदे थेट पुंडलिक म्हात्रेंशी बोलतायत, त्याची समजूत काढतायत आणि अजून काहीतरी मग पुढे प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवण्यात येऊ शकतो। कदाचित स्टँडिंगचीच प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला जाऊ शकतो, आणखी काही पदं देण्याची ठेवल्या जाऊ शकतो आणि तशी एक समजूत काढण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे किंवा सर्व शिवसेनेकडून करण्यात येणार आहे। पुंडलिक मात्र हे खूप मोठं नाव समजलं जातं डोंबिवली परिसरामध्ये, त्यामुळे सेनेला त्यांचं ते वर्चस्व पाहिजे। एकंदरीत सेने सत्तेसाठी आधीच खूप खटाटोप करायला लागत आहे। 52 सीट्स आहेत, त्यात युतीची जी ताकद आहे ती वाढत, भाजपाची ताकद कुठेतरी वाढत चाललेली आहे। युती होते का नाही ह्या प्रश्नावरती सेना अडकलेली असताना हा एक नवीन मुद्दा आता समोर आलेला आहे, नवीन वाद समोर आलेला आहे। भूषण, नक्कीच कपिल, युती होती की नाही पाहणं महत्त्वाचं आहे। 2.5 वर्षांचा जो प्रस्ताव देण्यात आलाय महापौर पदासाठी तो शिवसेनेला मान्य आहे का, किंवा शिवसेनेकडून काही वेगळा प्रस्ताव भाजपला दिला गेलाय का, काही अटी ठेवल्या गेल्यात का, या संदर्भात काही समजू शकलाय का? नक्कीच भूषण, सकाळपासून आम्ही इथे आहोत आणि त्याच्यामध्ये भाजपाचे कार्यकर्ते हे या ठिकाणी येऊन गेले, सेनेचे कार्यकर्तेही या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। जी खालची पत्ती बोलू शकतो किंवा जे या स्थानिक जे नेते आहेत त्यांच्यापर्यंत अजून कुठचा मेसेज गेलेला नाही आहे की युती झाली असं, त्यामुळे आज भाजपानेही फॉर्म भरलेला आहे उपमहापौर पदाचा आणि सेनेनेही उपमहापौर पदाचा फॉर्म भरलेला आहे। म्हणजे एकंदरीत ह्याच्यातून हे निष्पन्न होते का दोन्ही पक्ष एकटे लढायला तयार आहोत, आमची तयारी आहे। फक्त जे वरिष्ठ जे नेते आहेत त्यांचा त्यांची काय हे असणार भूमिका असणार आहे याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे। जेव्हा बीजेपी आणि सेनेची मिटिंग झाली मुंबईला, त्यानंतर एकनाथ शिंदे थेट मातोश्रीवर गेलेले आहेत। आता जे उद्धव ठाकरे जे निर्णय घेतील त्याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे। 2.5 वर्षाचा प्रस्ताव जरी दिला असेल तरी आणखी काही प्रस्ताव समोर येत आहेत का बाबा 5 वर्ष उपमहापौर पद, 1 वर्ष महापौर पद असं म्हणणं आहे, किंवा मग सेनेने ठरवलं तर एखादी सत्ताही सेना बसवू शकते। त्यामुळे युती होते की नाही होत, त्याचबरोबर एकनाथ
शिंदेची काय भूमिका असते, उद्धव ठाकरेंची काय भूमिका आहे आणि या दोन्ही पण भूमिका गुलदस्त्यात आहेत. त्यामुळे काय नक्की भूमिका असणं सेनेची याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. भाजपाने तर आपले पत्ते खोललेले आहेत का आम्हाला 2.5 वर्षाचे महापौरपद पाहिजे, तर सेना आता काय करतं याकडे लक्ष आहे. त्याचबरोबर मनसेने जी भूमिका घेतलेली आहे तटस्थ राहण्याचा, त्याचा नकळत फायदा सेनेला झालेला आहे. कारण की जर भाजपाला जर सत्ता प्रस्थापित करायची असेल तर मनसेला बरोबर घेणं गरजेचं होतं, पण मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतलेली असल्यामुळे याचा थेट फायदा सेनेला झालेला आहे. त्यामुळे आता काय गणित जुळतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. भूषण, धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.